मामाच्या गावाला. आता आले माहिती वर्षी इथं भूतांचा वास आहे. सो नाव गाइज वी आर प्लेइंग पबजी. भैया मिलेंगे. मस्त आलतो पनवेलला. एक कुत्रा घ्यायचा होता, जर्मन शेपर्ड म्हणून. खरंच यार ऊन तर खूपच आहे. पहिले स्कूटी घेऊन जाणार होतो, पण नंतर ऊन बघितला हिंमतच नाही झाली. नंतर कार काढतो, कुठं चाललं ते सांगतो. कार पण लय मागली. 2 मिनिटं थांबा, जरा पुसू दे तिला. वाईट गाडीचं हेच लपडेत. किती पण धुवा, किती पण त्यांची केअर करा, ते घाणच होणारच. पण एकदा धुवून झाल्यावरती काय दिसते वाईट गाडी. काय बोलणार होतो विसरलो. हा, तर दरवेळीच आहे, जेव्हा पण गाडीत बसलो ना, फोन ऑटोमॅटिक कारप्ले कनेक्ट होतो गाडीला, आणि मग जे पण मी बोलतो सगळा वाया जातो. कारण काहीच रेकॉर्ड होत नाही, काहीच व्हॉइस रेकॉर्ड होत नाही. दरवेळीच आहे नाटक आहे. एवढं मी बोललो, एवढं भाषण दिलं मी काहीतरी, आणि तो काहीच रेकॉर्ड झाला नाही. थोडा जाऊ दे, भूक लागले. किती वाजले आता? 2 वाजायला आले. काहीतरी खातो फटाफट. आंघोळ बिंघोळ मस्त केले, केस कापले. जरा सेट पण राहत नाही, ती बात वेगळीच आहे. पण जाऊ दे. आता जस्ट पोहोचलो मी इथे. तर मी आलतो मामाच्या गावाला. किती टाइम नंतर आलोय असं बोललो असतो मी, पण नाही. मी थोडे दिवस अगोदर इथे येऊन गेलतो. माझी बॅग पण इथंच आहे. मी 2-3 दिवस इथंच राहत होतो. तो काय एक ढेपच्या येतोय चालत चालत. त्यालाच मी फोन केला आल्या आल्या की ये जरा. मी बसलो एकटा गाडीमध्ये. का हे का करत राहा. ब्लॉग चालू आहे. कुठं जातस? कुठं नाही, घरच्या घरी. आत्या कुठे चालले? आत्या आले माहिती वर्षी. काय रे, आज कोण वारला? अमोल भाऊची आजी. अमोल भाऊची आजी? कुठला अमोल भाऊ? अमोल भाऊ आपला. कधी रे? ती नेरळची आजी वारली. तेच मी बोलू, आजी त्यांची कधीच वारले. मी विचारच पडलो. आत्याने वाटतं काहीतरी घ्यायला आणले. पेरू आणले. तिकडे भेटले असतील ना, कर्जत रोडला असतात ना ते. सगळ्यांनी भरून आणलेत पेरू. खा आता पेरू. सनीचा पण फोन वरती बोलतो, मस्त सँडविच खाल्लाय. हे घर बघता तुम्ही, आवाला घर. ह्याच्यामुळे इथं रात्रीचे कोणच येत नाही. बोलण्यात येतो का इथं भूतांचा वास आहे. या गावामध्ये फुल असे तुम्हाला काय बोलतात त्याला, रिअलिस्टिक नाही, काय बोलतात त्याला, हॉरर वस्तू भेटेल तुम्हाला. बघा घराची फ्रंट साईड बघा, निगेटिव्ह वाइब्स. आणि हा घर आहे ना, हा घर, ह्या घरामध्ये एक असा मुलगा राहतो जो 24 तास अभ्यास करतो. तुम्हाला मी दाखवतो वरती गेल्यावरती. 48 तास, सॉरी. तर मी ज्या मुलाच्या बद्दल बोललो, जो 48 तास अभ्यास करतो, त्याला मी आता तुम्हाला दाखवतो. तिथे वरती त्याची लायब्ररी आहे. अख्खा लायब्ररी झाली. हा बघा, काय दाखवतो तुझा ब्लॉग. आज तो मुलगा आहे. काय दाखवतो 48 आवर्स. ही त्याची लायब्ररी, त्याचा अभ्यास चालू आहे. डिस्टर्ब नव्हता करायचा म्हणून पहिले येत नव्हतं, पण त्यांनी स्वतःने फोन एक विलेज आहे ना, गाव का डेव्हलप होईल, तरी पण तुम्हाला तो अभ्यास करताना दिसत. सो नाव गाईज वी आर प्लेइंग पबजी. कारण तो एवढा अभ्यास करतो मन लावून त्या रूममध्ये आहे, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर येऊन पबजी खेळायला लागते, त्याला डिस्टर्ब न करता. यस, सब कुछ खत्म हो चलेगा, लेकिन ब्लॉग नहीं बंद होना चाहिए. उसकी पढ़ाई रुक जाए, चल जाएगा. सो मच स्ट्रेस प्लेइंग पबजी. आपल्या लाईफमध्ये काही टेन्शन नाही रे. काय अभ्यास करायचा आहे, उठल्या उठून काय करायचं आहे असं काहीच नाही. सकाळी उठा, मला दाखव ना, मी बोलतो नाही. अभ्यास बघ ना भाई. डिस्टर्ब
काहीच थोड्या वेळानंतर दाखवतो, कारण आता जस्ट एकेचा मॅप डाउनलोड झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही पबजी खेळतो आता. बाकीचा पॉडकास्ट नंतर दाखवतो. पबजी खेळून फुल थकलो. 5, 6, 7, 8, 9, 10 असं काहीच किल नाही झालं, 4च किल झालं बोलतो. तर 5, 6, 7, 8 किल बोललं की त्यांनी डोले वाचवले ना असं. कुठे नाही तू खायला भूक लागली, एवढा आलाय मामाकडे पाहुणा आलाय नाही, मामा काय कामाचं आहे. थोडासा चिल्ड होण्यासाठी आम्ही इथं आलो, तर एक थोडासा बोला भेटलं इथं आम्हाला. अंकल मिलेंगे, भैया मिलेंगे. इनको हम लोग ने बोला कि एक अच्छा सा बना के दो, ये देखो पूरा बर्फ डाल के दिया है. रेटिंग 0 देंगे. इधर जो भी प्लस पे की लाइन पे आएगा ना, इसके पास नहीं आने का खाने के लिए. बर्फ काढला याचा सोडा डायरेक्ट कमी. ये देखो सिर्फ क्या बोलते हो, कलर डाला ऐसा लग रहा है ऊपर से, कुछ अंदर है नहीं, पूरा पानी जैसा लग रहा है. इसका थोड़ा ध्यान से देखने का इसका. ये देखो रेटिंग में लेकर देंगे. मुंग्या नको टाकू त्याच्यात. देखो इसके सोडे में मुंगी भी है. बाला तुझी वाटच लावायला घेते. दिस इज अनहाइजेनिक प्लेस. भी टाकी नहीं हो. ये जगह का नाम क्या है? ये डोंबिवली. पलसमध्ये डोंबिवलीमध्ये पलस होता. ये देखा, ये सोडा स्टेशन. इधर भूल के भी नहीं आने का. मस्त आलतो पनवेलला. एक कुत्रा घ्यायचा होता, जर्मन शेफर्ड म्हणून. कुत्रा डॉग भाऊ. तर एका मित्रांनी बोललेला दाखवल, पण त्यांनी नाही दाखवला. तर दुसरा काय टाईमपास नव्हता, तर इथं आलो भूषणला मस्तपैकी फालुदा खायला. तो बोलतो का मी फक्त फोटो पाठवतो, जर तुला आवडला तर मग बघायला ये बोलतो. 16,000 बोलतो कुत्र्याची प्राईस पण 16,000 आहे. आता काय बोलायचा, काही स्वस्तेमध्ये दिली पाहिजे 5-6 हजारमध्ये. ठीक आहे, बघू पुढं काय होतं. तुला काय वाटतं कितीमध्ये दिला पाहिजे त्यांनी? मला ना फुकट दिला तरी जमल. फुकटच दिला पाहिजे. जसं आपण फुकटवालच माणसं आहेत, पैसे देऊन कुत्रा घ्या, चांगलं पण नाही वाटत. पण ठीक आहे, चल. आपला फालुदा आला. 1 मिनिट. फेमस फालुदा, मँगो फालुदा.